नववर्षाचं सगळीकडे हर्षोल्लासात स्वागत केलं जात असताना या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा 39 निरपराध लोकांचे बळी घेतलेत। तुर्कीमधल्या इस्तंबूल शहरात नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू असताना सांता क्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यानं अंधाधुंद गोळीबार करत तब्बल 39 जणांना ठार केलंय। तर अजूनही 40 जण जखमी असून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। इस्तंबूलमधल्या रेना नाईट क्लबमध्ये हा गोळीबार झाला। या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्तंबूल शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रीमा जावळे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रीमा, वारंवार तुर्कस्तानवरच हल्ले का होत आहेत? विलास, आपल्याला माहिती आहे की तुर्की या पूर्वीपासूनच आयसिस आणि बगदादीच्या सेनेविरोधात रशिया आणि अमेरिकेने जे युद्ध छेडलं आहे त्याच्यात सहभागी आहेत। आयसिस विरोधात ते मोठी मोहीम राबवत आहेत। यापूर्वीही तुर्कीची राजधानी अंकारा आणि तुर्कीचं दुसरं मोठं शहर इस्तांबूलवर हल्ले झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे गेल्याच साधारण 15 दिवसांपूर्वी रशियाचे तुर्कीमधल्या राजदूताची एका तुर्कीच्या पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली होती। त्यावेळी त्याने ओरडताना हेच सांगितलं होतं की तुर्की ज्याप्रमाणे आयसिसच्या विरोधात कारवाईमध्ये रशिया आणि अमेरिकेची साथ देते आहे त्याला असे परिणाम भोगावे लागतील। मात्र सध्या अद्याप या दहशतवादी हल्ल्याची कुणी जबाबदारी स्वीकारली नसल्यानं आपल्याला सांगता येत नाही की हल्ला नेमका कुणी केला। मात्र ज्या प्रकारे वारंवार हल्ले होतात आणि प्रत्येक वेळी आयसिस कनेक्शन समोर येतं त्यावरून आपण हे म्हणू शकतो की या हल्ल्यातही कदाचित आयसिसचा हात असला पाहिजे। धन्यवाद रीमा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।